We welcome our team guest, Mr. Malayan, providing his auspicious time and welcome sir, welcome madam. Madam, please come. माझे नाव राजेश आहे आणि मी जगद्गुरु श्री देवनायक आचार्य विपिन शांतिलाल मेमोरियल ट्रस्टचा अभिमानास्पद सहकारी आहे. आज या वैद्यकीय शिबिराचे अँकर म्हणून मी इथे याचा अभिमान करत आहे. आज इथे जमलेल्या आमच्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे, डॉक्टरांचे, नर्सेस, केमिस्ट, सहकारी आणि स्वयंसेवकांचे स्वागत करीत आहोत. मी विशेष धन्यवाद देऊ इच्छितो आमचे चीफ गेस्ट श्री माननीय किशनराव पलांडे साहेब, माननीय उप आयुक्त समाज विकास, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्याचबरोबर अतिथी सचिव परांडे, समाज विकास अधिकारी, अतिथी प्रकाश कांबळे, समाजसेवक, समाज विकास अधिकारी. त्याचबरोबर श्री राहुल जे चेअरमॅन आहेत कारगर भाग्यश्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, आणि मिसेस सारा यांचे पण स्वागत करू इच्छितो. आपण वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल जगद्गुरु श्री देवनायक आचार्य विपिन शांतिलाल ट्रस्ट या वतीने मी आपले धन्यवाद देतो. मी विनंती करतो की आमच्या चीफ गेस्टनी आपले मत याबद्दल मांडावे. जगद्गुरु श्री देवनायक आचार्य विपिन शांतिलाल शाह मेमोरियल ट्रस्टचे राजेश्री विवेक रावसर आणि इतर पदाधिकारी, उपस्थित स्वयंसेवक आणि सर्व या कार्यक्रमाशी संबंधित इतर अधिकारी, कर्मचारी, आमचे सहकारी परांडे सर, आंबळे सर आणि सर्वांना मी नमस्कार करतो. आज या कार्यक्रम ठेवलेला आहे या ट्रस्टने परिवारात परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या उपक्रमाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्याचं मला भाग्य लाभलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. आपल्याला माहीत आहे की आपण कोविड परिस्थितीतून गेलेलो आहे की अचानक कुठलीही आरोग्य आपत्ती कशी होऊ शकते याची आपल्याला कल्पना आलेली आहे. आणि अशा जी कुठलीही कल्पना करता आपत्ती आली होती त्यावेळी आपण काही करू शकलो नाही. आता इमर्जन्सी त्यामुळं या अशा परिस्थितीत जे लोक कोमॉर्बिड होते, ज्यांना अगोदरपासून काही व्याधी वगैरे होत्या, अशा बऱ्याचशा लोकांना ज्याचा धोका होऊन त्यांचं निधन झालं. त्याच्यामध्ये बरेचसे आपले जवळचे नातेवाईक, घरचे सदस्य, इतर मंडळी, अशा बऱ्याच प्रकारच्या लोकांना याचा धोका झाला. त्यामुळं आरोग्य क्षेत्रामध्ये कुठल्याही आपण काम करताना किंवा ऍक्टिव्हिटी करताना आपलं
आरोग्य चांगलं असणं ही फार महत्वाचं झालं. तर आपण अधिक चांगल्या ऍक्टिव्हिटी करू शकतो. त्यामुळं हे श्री जगद्गुरु श्री देवरायाचार्य विपिन शास्त्री शाह मेमोरियल ट्रस्ट हे शिबिर आयोजित केले की याचं मला फार कौतुक वाटतं की ही संस्था आपल्या तळागाळातील गोरगरीब जनता अंडर प्रिव्हिलेज्ड लोक आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामधून अनेक उपक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत. जसं तुमचं शुगर, बीपी, वेट, हाईट चेकअप, कॅन्सर चेकअप, त्यानंतर डेंटल चेकअप, फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन, अशा प्रकारे अनेक ऍक्टिव्हिटी त्यांनी ठेवलेल्या आहेत. ही फार महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर आपल्या शहरी धावपळीचं जीवन आपण जगतो. तुमच्या जीवनामध्ये आपण आपल्या कामाशी रिलेटेड धावपळ, स्ट्रेस, ताणतणाव या गोष्टीतून आपण रोजच जात असतो. त्यामुळे आरोग्यविषयक काळजी घेणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. त्यामध्ये प्रदूषण पण बऱ्याच गोष्टींची भर घातलेली आहे आपल्या आरोग्यावर. त्यामुळं या सगळ्या गोष्टी विचार घेतात की जगद्गुरु श्री देवरायाचार्य विपिन शास्त्री शाह मेमोरियल ट्रस्ट हे जे काही स्वयंसेवी संस्था सेवाभावी पुढे येऊन गरजू नागरिकांसाठी मोफत शिबिर आयोजित करतात. त्यावेळी ते एक प्रकारे मानवता धर्माची जपणूक करतात. त्यांचे कौतुक करायला तेवढे थोडेच आहे. याबरोबर गरजू नागरिकांचं आरोग्याचं संरक्षण करणे आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा ऐकून मला मनापासून आनंद झाला. एक प्रकारे नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबईतील नागरिकांसाठी जे काही काम करत आहे त्याला आपल्या संस्थेच्या उपक्रमातून मदतच होत आहे. त्यामुळे मला याबद्दल अधिक आनंद होतो. मी या विभागाचा समाज विकास विभागाचा कार्यभार घेतला. त्या विभागामार्फत अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. त्या योजना राबवताना त्या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवाव्या विविध माध्यमातून असा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. खऱ्या गरजू, गरीब अशा सर्व प्रकारच्या लोकांना त्याचा लाभ मिळावा हे फार महत्वाचं आहे. आणि ते खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे हे लाभ पोहोचले तरच आपण जे काम करत आहोत त्याचं काहीतरी आपल्याला समाधान मिळेल, तरच त्या कामामध्ये आनंद मिळेल. अशा परिस्थितीत आज या शिबिरासाठी मी आवर्जून उपस्थित राहिलो की एक प्रकारे समाज विकास आमच्या समाज विकास विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्या कामाला आपण या माध्यमातून हातभार लावला. त्यामुळं संस्थेने जे उपक्रम राबवत आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. स्वच्छता नसेल आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. म्हणून आपण नवी मुंबई महापालिकेतर्फे स्वच्छतेमध्ये आपण नेहमीच याच्यामध्ये अग्रेसर आहोत. आणि नुकतंच आपला देशामध्ये तिसरा रँक आलेला आहे स्वच्छतेमध्ये, स्वच्छ शहर. आणि आपलं पुढील टार्गेट जे आहे तर नवी मुंबई महापालिका स्वच्छतेमध्ये 1 नंबरला आणणं हे आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठी आपल्या नवी मुंबईतील सर्व नागरिक, सर्व विद्यार्थी, व्यापारी, सगळ्या प्रकारचे नागरिकांचा सहभाग त्यामध्ये आवश्यक झालेला आहे. या यशाचं श्रेय जे आहे आपल्या स्वच्छतेमध्ये जे रँकिंग आहे त्याचं श्रेय माननीय आयुक्त श्री राजेश नार्वेकर साहेब यांनी सगळ्या स्वच्छता कर्मी आणि सफाई मित्र यांच्या प्रकारे स्वच्छतेविषयी जागरूक नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाला श्रेय दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आता वाढलेली आहे की आपण निश्चय केला, नंबर पाहिला हे आपण परिवार ठेवलेलं आहे नवी मुंबई महापालिकेने. आणि त्यासाठी आपण सर्वांनी स्वच्छतेमध्ये 1 नंबर आणण्यासाठी सर्वांचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन, स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख असल्याने
स्वच्छता आणि आरोग्य हे हात घालून चालत असल्याने नवीन शहराचे आरोग्य उत्तम राहिले आणि सर्वजण स्वच्छ नवीनसाठी प्रयत्न करूया असं मी आवाहन करतो. आज जगद्गुरु देवनायकांच्या विपुल साधनेला यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहे. या उपक्रमात संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा भाग होता आला, मला सहभागी होता आला, आपण मला आवडतं आमंत्रण दिलं त्याबद्दल मी परत पदाधिकारी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सेक्टर 40 आणि श्री कोऑपरेटिव्ह सेक्टरचा राज्य आणि आमच्याकडे मागच्या संडेला ते 7 तारखेला आमच्याकडे कॅम्प घेतला. आमच्याकडे सरांनी रिक्वेस्ट केली त्याप्रमाणे आम्ही त्या अरेंजमेंट केली. एवढा चांगला उपक्रम प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 400 ते 500 लोकांनी त्याचा हे केला म्हणजे बेनिफिट घेतला आणि एवढा चांगला उपक्रम आहे की आमच्या सोसायटीमध्ये फर्स्ट टाइम एक मेडिकल कॅम्प राहतो पण मोफत आणि लोकांना अक्षरशः आश्चर्य वाटतं की बाबा एवढा म्हणजे फ्री कॅम्प होऊ शकतो. अगदी मेडिसिन गोळ्यांच्या पासून अगदी पूर्ण चेकअप पर्यंत हे ह्या गोष्टी सगळ्यांनी हे घेतलं बेनिफिट घेतलं. आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होता. तसंच आयुष्यमानचा कार्ड ते पण घेतला होता. म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्हाला पण थोडं सुरुवात पहिल्यांदाच आम्हाला वाटलं होतं माहीत नाही पण जसं कार्यक्रमाला आमच्या लोकं जमायला लागले परत सगळ्यांना हे व्हायला लागलं पण असं एवढा कार्यक्रम झाला की शेवटपर्यंत सगळ्यांनी चांगला एक्सपिरियन्स घेतला आणि चांगला बेनिफिट घेतला. नंतर कार्यक्रम झाल्यानंतर पण आम्हाला 8 दिवस सगळे सांगत होते की बाबा मला एक चांगल्या प्रकारे तुम्ही एक बेनिफिट दिला आणि असं तुम्ही पुढं अजून कार्यक्रम करावं आणि आम्हाला याची सेवा मिळावी असं सगळ्यांनी सांगितलं गेलं आम्हाला. आमच्याकडे पण सोसायटीमध्ये कसं आहे की असं नाही की मोठं नाही मध्यमवर्गीय लोक आहे. शेडपल्ली सोसायटी मला माहिती आहे शेडपल्ली लॉटरीमध्ये लागल्या घरांची असतात. जवळजवळ आमच्याकडे 2022 फ्लॅट्स आहेत, 23 बिल्डिंग आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वजण मध्यमवर्गीय लोक आहेत. प्रत्येकाची हे नसते किंवा प्रत्येकाने जाऊन थोड्या खर्चिक काम करणं हे होऊ शकत नाही कधी. म्हणून त्याच अनुषंगाने आम्ही काय केलं कॅम्प ठेवलेला होता. तर बऱ्याच लोकांनी जे जास्तीत जास्त सिनियर सिटीजन लोकांनी आणि लहानापासून मोठ्या लोकांनी पण आपला पूर्णपणे चेकअप जास्त केलं. प्लस बाकी काही गोष्टी होत्या डोळ्यांच्या आजारांना किंवा दातांच्या आजारांना परत जे त्वचा रोग किंवा बरेच म्हणजे जे डॉक्टर्स आलेले एवढे अनुभवी डॉक्टर आहेत की खरंच सरांचं एक म्हणजे मनापासून धन्यवाद सरांना की एवढे चांगले अनुभवी डॉक्टर आहेत की त्यांनी अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी जवळपासून त्यांना सांगितलं की बाबा खरंच तुम्हाला काय होतं काय नाही होतं. आणि लोकांनी पण आपल्या मनातले जे काय आहे पूर्णपणे दडपण नाही लोकांनी मांडत कसं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याला ट्रीटमेंट दिली. त्यांना ते एक उपचार केले. उपचार केल्यामुळे लोक पण अगदी हसत होत गेलं. आम्हाला एवढं बरं वाटलं. मेन म्हणजे काय सरांनी एवढं मोठं कॉन्फिडन्स दिलं आम्हाला लोकांचा हसरा चेहरा खरंच बरं वाटलं. आता आम्ही 3 वर्ष 2-2.5 वर्ष झालं सोसायटीची बिल्डिंग 2018ची बिल्डिंग आहे. तर आम्हाला सोसायटी आमची जस्ट लास्ट महिन्यामध्ये आमची लास्ट इयरला स्टडी झाली नोव्हेंबरमध्ये. तर त्याच्यानंतर जे आम्ही छोटे मोठे कार्यक्रम करायचो पण हा सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला आणि आम्हाला खरंच असं वाटलं की बाबा आमच्या 2.5 वर्षांची मेहनत वाया नाही. म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावरचा जो एक हसू होतो लोकांच्या लोक खुशी घेऊन गेले तिथे गेल्यानंतर ते खरंच बरं वाटलं. आणि 8 दिवस तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर 8 ते 10 दिवस लोक मला फीडबॅक देत होते की खरंच तुम्ही एवढं चांगलं ट्रीटमेंट एका लेवलला एका जागेवर सगळ्या गोष्टी भेटल्या होत्या. आणि त्या मेडिसिन तुम्हाला खरं सांगतो की एकही मेडिसिन वाया गेलेले जे मेडिसिन दिले ते अगदी उत्तम मेडिसिन चांगल्या प्रकारचे मेडिसिन आहेत. आणि यांचं असं आहे की आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर आम्हाला हा प्रॉब्लेम होता 4 दिवसामध्ये आम्हाला सर इफेक्ट मिळाला बघायला. पर्सनली मला लोकांनी बोलून सांगितलं त्या गोष्टीचं. त्याच्यामुळे हा एक अर्थाचं चांगल्या गोष्टी होतात. आमचा पहिला आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि मॅडम ठरवलं की सरांना सांगणार की सर आपल्याला पण तुम्ही निर्भर करून घ्या. तुम्ही
जिथं कुठेही जा आम्हाला बाबा आम्ही एनी टाइम तिथे येऊ सर. कारण आमची पण इच्छा आहे की बाबा सेवा करावी लोकांची. लोकांनी सेवा केलं चांगलं असतं. बघा एवढं आम्हाला ऍक्च्युली त्या दिवशी सरांना बोलायचं होतं पण सर थोडे बिझी होते आम्हाला पण बोलता नाही आली होतं. म्हटलं सर आम्ही ठरवून म्हटलं सर आम्ही दोघं ते एनी टाइम तयार आहोत. आमची बाकीची टीम आहे ते पण तुम्हाला एनी टाइम कुठल्याही कानावर बोलायला सांगा कुठेही जा आम्ही पूर्णपणे तुमच्या बरोबर येऊ सर. आणि इथं आम्ही करायला तुमच्यावर काम करायला हरकत नाही सर. आणि दुसरी गोष्ट आम्हाला एक रिक्वेस्ट करण्यापेक्षा सोसायटीच्या बेनिफिटसाठी म्हणजे सोसायटीमध्ये लोकांच्या बेनिफिटसाठी एक आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तुमच्या सोसायटीमध्ये एखादं छोटंसं क्लिनिक पण आम्ही सुरू करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट. हे पण आम्हाला सांगण्यात दिलेले सर. म्हणजे तुम्ही आम्हाला जागा दाखवा किंवा आम्हाला एक तिथला एरिया दाखवा तिथं आमचं डॉक्टर्स असतील आमचे सगळे असतील तुम्हाला टोटली बेनिफिट तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे विचार करा तुम्ही ह्या गोष्टी जर गरीब खालच्या लेवलच्या लोकांना किंवा खालच्यापासून मोठ्या लेवलच्या लोकांपर्यंत मिळतात तर म्हणजे एवढे मोठे भाग्याची गोष्ट कुठेच नाही. पण चांगली गोष्ट आपल्याला मिळते. पहिल्यांदा मुंबईला गेलो 15-20 वर्ष झाली. तर इव्हेंट ट्रस्ट म्हणजे चांगलं ट्रस्ट या नावाचाच ट्रस्ट आहे याच्यावर. खरं म्हणलं विश्वास आपण ठेवू शकतो. तर खरंच चांगलं आहे. मला वाटतं ह्या म्हणजे बॉलिवूडच्या लोकांनी पण आपला हा एक चांगला बेनिफिट घ्यावा. कारण इथून पुढे मला वाटतं पुढे पण तुम्हाला आपण कनेक्टिव्हिटी होणारच आहोत त्या बाबतीत. तर मला वाटतं आपण हे पुढे जाऊन कंटिन्यू करत आहोत प्रत्येक गोष्टीचं. आणि पुढच्या अजून एक महिन्याभराच्या पुढे एक दिवस पण रिक्वेस्ट करणार की अजून आपण ते ठरवल्याप्रमाणे कॅम्प करायचं आपल्याकडे. कारण आम्ही माझ्या लोकांच्याकडून परमिशन घेतलेलं आहे. परमिशन घेण्यापेक्षा लोकांनीच मला येऊन सांगितलेलं आहे की सर अजून एक तुम्ही कॅम्प ठेवा. कारण अजून लोक होतील तिथं आम्हाला 300-400 आम्ही 1000 लोक येऊ असं लोकांनी आम्हाला सांगितलं आहे. पण ते आम्ही एक सरांना एक रिक्वेस्ट नंतर देऊन द्या होऊया पण चांगली गोष्ट आहे. सर्वांचा बेनिफिट घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू. अध्यक्ष श्री विष्णुकांत उपाध्याय यांना विनंती करतो आहे विष्णुकांत उपाध्याय माननीय किशनराव परांडे साहेब यांना विनंती करतो की आमचे जे डॉक्टरची टीम आहे त्यांना त्यांचा सन्मान करावा. I would like to call upon first Mr. Dr. Devendra Ambure. मैं डॉक्टर साहेबांना बोलतो सगळ्या डॉक्टरांना बोलतो. We have Dr. Arpita Raj with us. Please welcome Dr. Arpita Raj. I would thank Dr. Arpita Raj to be a participant in our medical camp. Thank you, Dr. Arpita. Now we have Dr. Harshana Shah. Welcome, Dr. Harshana Shah. I would thank Dr. Harshana Shah for being participants. Now I would call up Dr. Devendra Ambure. Welcome, sir. Now, word
would like to call Dr. Harshita Singh. Now I would like to call Dr. Anuj Upadhyay, and would like to add Dr. Anuj Upadhyay is the son of our president, Mr. V.D. Upadhyay. Our team would like to thank Dr. Anuj Upadhyay for providing his valuable guidance. Now I would request सर्जन फर्नांडिस साहेब आमचे जे फार्मर्स नर्सेस आहेत त्यांचा सन्मान करावा. We have Shubhamni Kadal, Nikita Karande and Vatsala Krishnan. Now I will request all our pharmacist team to please come on stage. Mr. Pankaj Chauhan. And I will call up R. Chandri. Now I will request Rao sir to meet our cameramen who have done a wonderful job for us in the last program. So I will call upon stage Mr. Yogesh Mishra. Now I would like to call upon stage Mr. Raju Asrani. I would like to call upon stage Tulsi Yadav. Now I will request our chief guest, Mr. Fernandez to brief our ex-medical camp organizers and helpers. We would like to call upon stage Mr. Rahul. Please take.
of our team, and let's continue this time. Thank you.